आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना मदत थांबवल्याची माहिती आहे। सरकारचं मदत बंद केल्यासंदर्भात परिपत्रक जारी झालं आहे। आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना सरकारनं वाऱ्यावर सोडल्याचा या ठिकाणी आरोप त्यामुळे केला जातोय। सरकारकडून देण्यात येणाऱ्या मदत निधीला स्थगिती देण्यात आली आहे। महसूल विभागाच्या परिपत्रकामुळे नवा वाद निर्माण झाला आहे। तर आत्महत्याग्रस्त शेतकरी महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत। वेगवेगळ्या कारणांमुळे सावकाराचा जाच असेल, कर्ज असेल किंवा नापिकी असेल याला कंटाळून काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलेलं आहे आणि या शेतकऱ्यांना सरकारकडून मदत दिली जात होती। या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मात्र आता ती मदत थांबवल्याचं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे सरकारकडून, त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना सरकारनं वाऱ्यावर सोडल्याची टीका केली जाते। दरम्यान ते परिपत्रक आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। सरकारकडून दिली जाणाऱ्या मदत निधीला स्थगिती दिल्याचं या महसूल विभागाच्या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे, त्यामुळे आता सरकारवर टीका केली जाते। कुठलीही योजना बंद करायची नाही, परंतु पूर्वीच्या ज्या चालू योजना आहेत त्याच्यासाठी पुरेशी तरतूद ही आयुक्तांकडे उपलब्ध जर का असेल तर उणे तरतुदीचा आपल्याला वापर करण्याची आवश्यकता नाही। जर का शासनाने पुरेशी तरतूद ऑलरेडी जर का प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांकडे जर का केलेली असेल तर उणे तरतुदीची आपल्याला आवश्यकता नाहीये। त्या बाबतीमध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आज स्पष्टपणे असा खुलासा दिला गेलेला आहे, परंतु काही जे विद्वान लोक आहेत त्यांच्या माध्यमातून सातत्याने इतर योजना बंद करायच्या आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकडे पैसा डायव्हर्ट करायचा असा साफ चुकीचा मेसेज किंवा नेरेटिव्ह सेट करण्याचं काम केलं जात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।